संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिससमोर जर एखादा उपोषण करता बसला, तो वर बसला कलेक्टर रोड क्रॉस करून देखील पाहायला येत नाही. बहुतेक म्हणते त्याला बांधावर बोलीन, हे कसं काय शक्य. आम्ही हसायचो, परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा, असे आमचे मनोज जरांगे पाटील मला काटे आले. हे बोलत नाही, त्यांनी करून दाखवलं. अख्खं सरकार या बांधावर आणलं त्यांनी. मनोज जरांगे यांची आमची मागणी असेल ती लवकरच पूर्ण केली नाही तर सरकारला परवडणार नाही. दादाच्या भाषेत महाराष्ट्र नाही, या भारत देशातलं सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व सध्या कोणतं असेल तर ते आदरणीय मनोज जरांगे. माझ्या जातीला, माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा हेतू समाजाला दिसलेला आहे, म्हणून समाज त्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी होत्या त्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळत नव्हतं आणि त्याचा उद्रेक जो महाराष्ट्रभर पाहायला मिळाला. आणि ज्या मनोज जरांगे पाटील यांनी माणसाच्या मराठा समाजाच्या वेदना बघितल्या होत्या की आता आपण इथं थांबलं नाही पाहिजे. आणि मग त्यांना वाटलं कुठंतरी आपण डायरेक्ट लोकांशी कनेक्ट होऊन हा जो लढा आहे याला व्यापक स्वरूप कसं देता येईल या उद्देशाने दादांनी राज्यभर दौरे आयोजित केले आणि दौऱ्यास सुरुवात केली. अतिशय सुंदर, अतिशय नियोजनबद्ध हे आमचे दौरे असतात. ज्या ठिकाणी आम्ही जातो, ज्या ठिकाणी सभा असते त्या ठिकाणचे आयोजक स्टेज, साऊंड सिस्टम, तिथलं मंडप याचं नियोजन करतात. आणि विशेष म्हणजे तिथल्या लोकलच्या कोणताही आमदार, मंत्री, खासदार, नगरसेवक यांच्याकडून एकही रुपये न घेता सर्वसामान्य तळागाळातील समाज बांधवांकडून लोकवर्गणी करून या सभा आयोजित केलेल्या असतात. आणि या सभेत आम्ही जेव्हा सभेला जातो दौऱ्यातले लोक त्यांच्या जेवणाची व्यवस्था पण ते समाजानं करतात. त्यामुळं जे टीका सध्या होत आहेत राजकीय लोक करताय, या सभा काही अचानक झाल्या नाही. या सभा पोलीस परवानगी असेल, प्रशासन असेल यांना नियोजनबद्ध पूर्व तयारी करून यांना पत्र दिले गेले. त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल यांनी आम्हाला समजा या चौकात सभा असेल त्या चौकात येणं ट्रॅफिक त्यांनी वळवली ना. हां, त्रास होऊ दिला नाही. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची सभा असेल तर त्यांनी अगोदर त्या परिसरात राहणारे, त्या जिल्ह्यात राहणारे, तालुक्यात राहणाऱ्या लोकांची सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे. लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी सभा आयोजित केल्या. जर एखादी सभा रस्त्यावर झाली असेल तर त्याला पर्यायी त्यांनी रस्ता काढून दिलेला आहे. त्यामुळं ताण कोणावरही आलेलं नाही. मराठा समाजा शिस्तप्रिय पहिल्यापासूनच आहे. आपण 58 मोर्चे बघितले, लाखोंचे मोर्चे रस्त्यावर निघाले. शांतता, स्वच्छता आणि एकतेचं प्रतीक याचा आदर्श मराठ्यांनी जगाला घालून दिलेला आहे. जेव्हा लाखोचे मोर्चे निघाले, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतील, पाऊच असतील, हे सगळं आम्ही स्वतः स्वच्छ केले रस्ते. ज्यावेळेस दादांनी दौरा काढला, दौऱ्याचा पहिला टप्पा कंप्लीट करून दादा सराटीला आले, तर तो दौराच त्या 14 तारखे सभेसाठी होता. म्हणजे जागृती, समाज जागृती दौरा होता तो. दादाने प्रत्येक गावात जाऊन, तालुक्यात जाऊन, जिल्ह्यात जाऊन समाज जागा केला आणि तुम्हाला यावं लागतं, आपल्या गरजवंत मराठ्यांच्या पदरात तुम्हाला आरक्षण टाकावं लागेल. त्यासाठी आपली वज्रमुठ, आपली एकता ही दिसली पाहिजे. यासाठी 14 तारखेच्या सभेत अंतरवाली सराटी जो करोडोच्या संख्येने समाज एकत्र आला होता, त्या समाजाच्या वेदना होत्या. आणि दादाने सांगितलं की एकजूट ही महत्त्वाची. आपली एकजूटच सरकार दिसली तर जशी आई लेकराला ओरडल्याशिवाय, बाळ रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही, तशी ही गोष्ट आहे. वेगळेपणात असं सांगता येणार नाही, पण मी अनुभव सांगतो माझा की 40 JCB, 50 JCB, 100 JCB, 200 स्पर्धा लागली होती लोकांमध्ये. म्हणजे भाऊवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी सभा आम्ही कशी घेतो, तुम्ही कशी घेता. 50 JCB, 100 JCB, 200 JCB लोकांना फुलं टाकले भाऊच्या अंगावर की तुम्ही फुलं JCB काही फुलं टाकू नका. परंतु पुन्हा तो विषय तोच येतो की आनंद आणि त्यांच्यावरचं प्रेम की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं की हे नेतृत्व आपल्या समाजाला काहीतरी देऊ शकतं, हा विश्वास समाजाला कुठेतरी दिसतोय. म्हणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी असेल, हेलिकॉप्टरने असेल, JCBने असेल, लोक भविष्य इथून पुढे करणारच आहे. की जळगाव, खानदेश या भागात मराठा समाज ऑलरेडी OBC आहे, कुणबी आहे, त्यांनासुद्धा आरक्षण आहे. परंतु आता जे आमचे मराठा बांधव, इतर मराठा बांधव मराठवाड्यातले, त्यांना देखील आरक्षणाची गरज आहे. त्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी देखील लाखोंच्या संख्येने सभा या जळगावला पार पडलेली आहे. त्यांनासुद्धा वाटतं की यांना आरक्षण भेटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्या बेसवर उभं होतं की
अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये महाराजांनी तलवार उचलली होती. महाराजांना स्वराज्य जातीवाद नव्हता. 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभा केलं होतं. त्याच विचारावर आदरणीय मनोज जरांगे पाटील काम करत आहे. आणि ज्या समाजाने आपल्यावरचा प्रेम व्यक्त केलं, त्यांचा सत्कार केला आणि त्या दर्ग्यात जाऊन त्यांच्या सन्मान दर्शन घ्यायला काही हरकत नाही ना. त्यामुळे मनोज भाऊनी ते सामाजिक एकोप्याचं सामाजिक दर्शन भाऊनी करून दिलेलं आहे. भाऊवर प्रेम करणारे जे आहेत ते भाऊसोबत जातात निस्वार्थपणे निस्वार्थपणे. आम्ही आमचे समजा 5 जण जर एका गाडीत असू, 5 जण एका गाडीत असले तर आम्ही आमचे पैसे गोळा करतो आणि 5 जण म्हणून गाडी डिझेल टाकतो. समजा आम्ही चाललो खानदेशमध्ये जळगावला सभा आयोजित केली तर त्या सभेचे आयोजक जे असतात ते आमचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाचे डबे असतील. आम्ही दौऱ्यादरम्यान बसून जेवण कधीच केलं नाही, कारण आम्हाला वेळ नसतो. आम्ही जर बसून जेवण केलं तर वेळ बराच जातो. आम्हाला धावत्या गाडीतच जेवण करावं लागतं. पॅक फूड आम्हाला ते देतात, धावत्या गाडीत आम्ही जेवण करतो. कोणत्या नंबरच्या गाडीत किती माणसं आहेत ती नोंद त्यांच्याकडे असते. त्यामुळं त्या नंबरची गाडी पाहिली की ते कॅरी 5 डबे घेतात, ते गाडीत ठेवून देतात. संभाजीनगरहून 6 या गाडीत आलेले, जालन्याहून 5 लोक या गाडीत आलेले, तर ते घेणार, ते कॅरी बॅग डबे टाकतात, पॅक फूड त्या गाडीत ठेवून देतात, ते जेवून घेतो. नंतर डॉक्टरांची पण टीम आहेत, डॉक्टर आहेत ना. डॉक्टर याच हॉस्पिटलचे आहेत की नाही, वेगळे बदलतात त्या ठिकाणचे असतात. अच्छा, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपला दौरा जातो त्या जिल्ह्यात सभेमध्ये कॅम्प असतात, डॉक्टर असतात. म्हणजे सर्व नियोजनबद्ध प्लॅनिंगच असतं. असं उठसूट पळायचं काम नाही. नियोजनबद्ध कुठलंही काम आहे त्याच्यामुळे यशस्वी करायचं असेल तर त्याला नियोजन लागतं आणि ते नियोजन आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतोय. मनोजचे फोन यायचे, भाऊ आम्ही आंदोलन उभा केलं, उपोषण लावलं, तुम्ही या, भेट द्या, पाठिंबा द्या, असे आमचे बोलणं व्हायचं. आणि मनोज सांगायचे की मी कलेक्टरला बांधावर बोलीन. आम्हाला हसू यायचं, सर यार संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिससमोर जर एखादा उपोषण करता बसला, तो वर बसला कलेक्टर रोड क्रॉस करून देखील पाहायला येत नाही, बहुतेक म्हणते त्याला बांधावर बोलीन. हे कसं काय शक्य? आम्ही हसायचो. परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तोची साधू ओळखावा, देव तेथे जाणावा, असे आमचे मनोज जरांगे पाटील मला काटे आले. हे बोलत नाही, त्यांनी करून दाखवलं. अख्खं सरकार या बांधावर आणलं त्यांनी. असाध्य ते साध्य करीत असा राजकारण अभ्यास. तुम्ही जर एखादी गोष्ट निश्चय केला आणि तो निश्चय तर तुम्ही केला तर तो म्हणजे असाध्य ते साध्य करीत राजकारण अभ्यास. तुम्ही जर प्रयत्न केले त्या दृष्टिकोनातून तर निश्चित तुम्हाला यश मिळणार. सर्व महाराष्ट्रामध्ये दौरा पूर्ण झालेला आहे. म्हणजे 5 टप्पा अजून बाकी आहे, काही बरेच जिल्हे बाकी आहे. तर 4 टप्प्यात जेवढे दौरे झाले, या 4 टप्प्यात ज्या ज्या गावात, ज्या ज्या तालुक्यात, ज्या ज्या जिल्ह्यात साखळी उपोषण असेल, आमरण उपोषण असेल, हे बांधव जे बसले होते आणि मराठा क्रांती मोर्चे जे निघाले त्यात जे सक्रिय होते, या सर्वांची म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व चळवळीत सक्रिय असणाऱ्या समाज बांधवांची जी बैठक आहे ती बैठक त्यांनी आयोजित केलेली. 17 तारखेची मीटिंगसुद्धा मोठी होणार आहे. म्हणजे याहून सरकारने अंदाज लावावा. जर 24च्या अगोदर आरक्षण किंवा जे काय असेल मनोज जरांगे यांची आमची मागणी असेल ती लवकर पूर्ण केली नाही तर सरकारला परवडणार नाही दादाच्या भाषेत. पण मनोज दादा जरांगे यांच्या हातात आरक्षण लढा गेल्यापासून बराच बदल आम्हाला देखील पाहायला मिळाला आहे. आरक्षण काय हे लोकांना माहीत नव्हतं, पण ज्यावेळेस आम्ही दादासोबत महाराष्ट्र फिरलो तर तुम्हाला सांगतो अक्षरशः पहिलीतले पोरं देखील आम्ही ताफा जायचा ना, जरांगे पाटील चालले पोर काटे आले वांगाला. मुलांनासुद्धा भाऊसोबत सेल्फी काढायचा मोह आवरला नाही. त्यातल्या त्यात पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा भाऊसोबत फोटो सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. आम्ही जेव्हा बंदोबस्त जेव्हा आम्हाला मिळायचा, हद्द बदलली की गाडी बदलायची, हद्द बदलणे भाऊ थांबवायचे, आम्हाला फोटो घेऊ द्या. म्हणजे मी सांगतो महाराष्ट्र नाही या भारत देशातलं सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व सध्या कोणतं असेल तर ते आदरणीय मनोज जरांगे. केवळ त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा हेतू हा शुद्ध आहे. माझ्या जातीला, माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा हेतू समाजाला दिसलेला आहे, म्हणून समाज त्यांनी डोक्यावर घेतलेला आहे. की जसं तुम्ही आता म्हटलं की काय रिझल्ट येईल, तर मी नमूद करेल आवर्जून की आमचा मराठा समाज हा ऑलरेडी कुणबीत होता. ज्यांच्याकडं कुणबीच्या नोंदी होत्या त्यांनासुद्धा प्रमाणपत्र मिळत नव्हतं. पण मनोज जरांगे पाटील यांनी हातात लढा घेतल्यापासून त्यांच्या रेट्यामुळं 35 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळालेलं आहे. हे लढ्याचे मनोज भाऊ जरांगे त्यांच्या लढ्याचं यशच आहे ना. म्हणजे समाज जो एकजूट झाला, ही ताकद वज्रमूठ ज्यावेळेस सरकारला दिसली, सरकार हादरलं आणि सरकारला वाटलं आता मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय किंवा आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सरकारने ज्यांच्या हा लढा उभा राहण्याच्या अगोदर
ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी होत्या त्यांनासुद्धा प्रमाणपत्र सरकार देत नव्हतं, परंतु मुख्यमंत्र्यांना ताबडतोब GR काढावा लागला. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना तात्काळ विनाविलंब प्रमाणपत्र द्या आणि ते मिळालेले आहे. आणि दादाने सांगितलेलं आहे आत्तापर्यंत 35 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे. भाऊची मागणी सरसगट जी आहे, सरसगट मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं ही मागणी भाऊची. ते तर ज्यांच्याकडे कुणबी नोंदी होत्या त्यांना तर ते मिळणारच होतं बाय डिफॉल्ट, पण भाऊचं म्हणणं होतं की सरसगट मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं. नियोजन म्हणजे समजा आम्ही कन्नडला गेलो, वैजापूरला गेलो, मध्य प्रदेश खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई दौरा, आम्ही दौऱ्यामध्ये असोबत कंटिन्यू फिरतो आहे. तर प्रत्येक ठिकाणचं नियोजन जे आहे ते तिथले जे आयोजक असतात ते त्या हिशोबाने करतात. समजा कन्नडला सभा झाली, ती सभा कशी झाली, आंतरवाली साडे सभा असेल, आंतरवाली साडे सभाचं जे नियोजन आहे, स्टेज कसा असला पाहिजे, रॅम्प कसा असला पाहिजे, ते जे सभेचं नियोजन होतं की ते साऊंड सिस्टम कसे असले पाहिजे, रोडवरून येणाऱ्या लोकांना ते आवाज गेला पाहिजे. यामागचं पडद्यामागचे जे हिरो आहेत ते राजेंद्र पवार पाटील आहेत. राजेंद्र भाऊ पवार यांनी आंतरवाली साडे सभेचं ते मॅनेजमेंट आहे, त्या सभेचं ते स्टेज, मंडप, साऊंड सिस्टम ते त्यांनी केलं होतं. म्हणजे कुठलंही काम जर करायचं असेल ते एकटं कोण शक्य नसतं, त्याला टीमवर्क लागतं. ते त्या टीमवर्कमध्ये ते राजेंद्र पवार पाटील होते. किती लोकांची टीम आहे? प्रत्येक ठिकाणची वेगळी टीम आहे ना. आता आंतरवाली साडे टीम ते 10 ते 12 लोकांची होती. त्यात ॲडव्होकेट अमोल लहाने असतील, तिथले सरपंच पांडुरंग तारक असतील, राजेंद्र पवार भाऊ असतील, हे गणपत म्हस्के असतील, हे अशा टीमवर्कने ते आप्पासाहेब कुडेकर आहे ते त्या टीममध्ये होते आंतरवाली साडेच्या सभेचे नियोजन करण्यामध्ये. तर या लोकांनी ते सभेचं मॅनेजमेंट चांगलं केलेलं. नाही, प्रश्न पडणं साहजिक आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मनोज भाऊ जरांगे यांच्यावर बोलत असताना ते व्यक्तिमत्व अतिशय प्रामाणिक आहे. त्या व्यक्तिमत्वावर बोलणं आणि त्या व्यक्तिमत्वावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. आपण जर सूर्यावर थुकायला गेलो थुका आपल्या अंगावर पडतो, तसं ते व्यक्तिमत्व आहे. मनोज दादा जरांगे यांच्याबद्दल आपण बोलू शकत नाही, कारण ते व्यक्तिमत्व अतिशय प्रामाणिक आहे. सरकारचं दुखणं काय झालं माहिती आहे का, सरकारला वाईट असं वाटू राहिलं. 58 मोर्चे आमच्या या अगोदर निघाले, सरकारचे हस्तक या मोर्चामध्ये घुसले होते. त्यांनी मोर्चातले समन्वयक फोडले, पैसे देऊन ते समन्वयक मॅनेज केले. ते आज समाजासमोर उघडे पडले आहेत. सगळ्यांना पण माहिती ते समन्वयक कोण आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. पण विषय तोच येतो परत की प्रामाणिकपणा, लोकांनी मोर्चे फोडले, मोर्चे मॅनेज झाले आणि जरांगे पाटील मॅनेज होत नाही, हे दुखणे सरकारचं. त्यामुळं आरोप प्रत्यारोप होतच राहणार. योद्धा जर पराजित होत नसला त्याला बदनाम करतात, असा विषय तो योद्ध्याचा. आणि एकंदरीत राहिला विषय डिझेलचा, आम्ही 2 पैसे कमवतो, त्याच पैशातला 1 पैसा आम्ही समाजासाठी वापरतो. त्यामुळं डिझेल आम्ही आमच्या पैशाचं आम्ही काउंट्रिब्युशन करून, जर आम्ही आमच्या गाडीत 5 जण असू तर आम्ही आमचे हजार रुपये गोळा करून त्या गाडीत डिझेल टाकतो आणि दौऱ्याला जातो. आपापल्या गाड्या घेऊन त्या आमच्या गाड्या घेऊन जर 5 लोक असू तर 5 लोक पैसे गोळा करून आम्ही ते दौऱ्यात जात असतो. राहिला अशी जेवणाचा सांगितलं मी. त्या कन्नडला चाललो, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र कोणत्याही ठिकाणी जर गेलो तर त्या ठिकाणचा जो सर्वसामान्य मराठा समाज असतो, तो सर्वसामान्य मराठा समाज एकत्र येऊन वर्गणी गोळा करून ते सभा आयोजित करत असतात. आणि आम्ही जेव्हा तिथे जातो सभेला तर आमच्या जेवणाची व्यवस्था ते करत असतात. त्यांच्याच वर्गणीतून आम्हाला जेवण असतं, पिण्याचं पाणी असतं, ते आयोजक करत असतात. ते पण सर्वसामान्य मराठा एकत्र येऊन वर्गणी गोळा करून सभा घेत असतात. तिथला स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, कुठलाही तो तिथला 1 रुपया त्यांच्याकडून न घेता तळागाळातील समाज एकत्र येऊन पैसे गोळा करून हे सभा घेत आहेत. त्यामुळं मी त्याच्यावर बाकीचं बोलणार नाही. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार अशी आमची गत आहे. जरांगे पाटील हत्ती आहेत, ते पुढे चाललेले कुत्रे अंगावर भुकताय, त्याची आम्हाला पर्वा नाही. हे सगळं फिरत असताना टायमाचं मॅनेजमेंट कसं होतं? नाही, टायमाचं मॅनेजमेंट काही हे शक्य नाही आहे. कारण मी सांगितलं ना की भारतामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय व्यक्तिमत्व कोणतं असेल, सर्वात जास्त TRP कोणा डावाला असेल, सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स कोणाचे असतील, एकच नाव येतं, आदरणीय मनोज भाऊ जरांगे असं विषय. आणि टायमाचा विषय आला. आम्ही जर समजा पुसातून निघालो, यवतमाळहून निघालो, आम्हाला जायचं आहे पुढच्या सभेला, तर लगेच बातमी व्हायरल होती की जरांगे पाटील या रूटने चालले. तर मी सांगितलं पुन्हा, 6-6 महिन्याचे लेकरं बाळं घेऊन महिला 2-2 तास रस्त्यावर थांबतात की जरांगे पाटील या रूटनं जाणार आहे, आम्हाला त्यांना पाहायला भेटेल, ऑप्शन करायला भेटेल, त्यांच्या अंगावर फुलं टाकायला मिळतील, ते पाहायला भेटतील, स्वागत करायला भेटेल. तर रस्त्यावर जर 2 लोक जरी असले उभा तरी मनोज दादा जरांगे
त्यांना भेटल्याशिवाय आणि गाडीतून उतरून त्यांना एक शब्द बोलल्याशिवाय ते पुढं जात नाही. मग असे हजारो लोक रस्त्यात थांबलेले असतात, ते प्रत्येकाला भेटायच्या पुढे जाता येत नाही. कारण समाज ते काय म्हणतात, मी समाजाला माझं मायबाप मानलेलं आहे. मग मायबाप रस्ता थांबला असताना दादा पुढं काय जातील, त्यामुळे प्रत्येकाला भेटून ते पुढं जातात. त्यामुळं सभेला जायला उशीर होतो आम्हाला. ते मॅनेजमेंट समजा दुपारी सभा असेल 2ची, संध्याकाळी 7 वाजता आम्हाला जायला, कारण लोक थांबतात रस्त्यावर फुलं घेऊन ताटा घेऊन आरत्याचे. सकाळी आम्ही 6ला उठायचो, 7ला बाहेर पडायचो. 7ला जे दौरे सुरू व्हायचे रात्री 12, 1, 2 वाजायचे मुक्कामस्थळी जाण्यासाठी. 2 वाजता मुक्कामस्थळी गेल्यानंतर 2 ते 3 मध्ये जेवणं करायचे, 3, 3:30ला झोपायचं, 4ला झोप लागते, 5, 6, 7, 2-3 तास मुश्किल झोप व्हायची. म्हणून दादा आजारी पडले आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतःला जपा. पण त्यांचं म्हणणं आहे, माझ्या गरीब मराठ्याच्या पदरात जोपर्यंत मराठा आरक्षण टाकणार नाही मी तोपर्यंत शांत बसणार नाही. आणि त्यांना चालीने त्यांना कोणी बोलत नाही, कारण ते त्यांना कोणी बोलू शकत नाही. ते म्हणतात मला तुम्ही काम नका, मला माझं काम करू द्या. तर मी हे विक्षिप्त व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नाव जे ठेवलं आईवडिलांनी गुणरत्न, तेच कसं ठेवलं तुम्हाला प्रश्न पडला. कोणताही गुण त्याच्यामध्ये घेण्यासारखा नाही. गुणरत्न नाव ठेवणारा तो त्यात ना गुण येणार रत्न आहे, त्यात काहीच नाही ना. त्याच्या आईवडिलाचं मला आईवडिलाची मला दया आहे त्यांचे, की तुम्ही कायच पाहून तुमच्या मुलाचं नाव ठेवलं गुणरत्न, त्याच्यात नाही गुण येणार रत्न आहे आणि तो गुणरत्न झाला. अरे योद्धा जर पराजित होत नसेल तर बदनाम करतात, ते षड्यंत्र सरकारचं आहे. त्याला 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा सदावर्ती करतो आहे. हा विक्षिप्त बुद्धीचा माणूस आहे. जरांगे पाटलासारख्या सूर्यावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जर आपण सूर्य थुंकायला गेलं थुंकी आपल्या अंगावर पडती, तसं ते सदावर्तीचं आहे. त्यामुळे त्या मूर्खावर जास्त बोलण्यापेक्षा दादाच आम्हाला सांगतात की मराठा समाजाला डिवसण्याचं काम चालू आहे, मराठा समाजाला माती भडकवण्याचं काम चालू आहे. आपण शांत राहा. आपली लढाई, आपला लढा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. 24 डिसेंबरला सरकार पॉझिटिव्ह आहे. सरकारची हालचाल जोरदार सुरू आहे. या अगोदर ज्याच्याकडं कुणबीच्या नोंदी होत्या त्यांनासुद्धा प्रमाणपत्र मिळत नव्हतं. पण जरांगे पाटलांच्या हातात हा लढा आल्यापासून 35 लाख लोकांना आत्तापर्यंत कुणीच प्रमाणपत्र मिळालेलं आहे.